हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर तुम्ही नवीनच जर ब्लाऊज शिकत असाल तर ब्लाऊज शिवताना भरपूर अशा आपल्याला अडचणी येतात। म्हणजेच की शोल्डर उतरणे, ब्लाऊज टाईट होणे, काखेमध्ये चुन्या येतात, भरपूर असे प्रॉब्लेम असतात ब्लाऊज शिवताना। तर तसं होऊ नये आणि तसं होऊ नये याच्यासाठी आपण पहिलेच उपाय काय करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला काय अडचणी येत असतील तर आजचा व्हिडिओ बघून त्याची नक्की मदत होणार आहे। तर सर्वात पहिले काय करायचं की आपलं साईड पीस असतं ते आणि इथं कटोरी जी असते ती चेक करायची। म्हणजे आपल्या साईड पीसपेक्षा कटोरी जी आहे ती एक्स्ट्राची आहे की नाही ते इथं बघा, माझी बरोबर आलेली आहे। तर सर्वात पहिले बघा, या पद्धतीने चेक करून घ्यायचं कटोरी एक्स्ट्राची आपली आहे की नाही ते दोघं साईडची चेक करायची। तर हे बघा, व्यवस्थित इथं एक्स्ट्राची कटोरी माझी आलेली आहे। आता आपण कटोरी आणि पुढचा जो पार्ट असतो तो कसा शिवायचा तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला पुढचा पार्टची इथं स्टिचिंग करायची आहे, जेणेकरून पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट जो असतो तर तो खालीवर होणार नाही, याच्यासाठी आपल्याला काळजी घेऊन इथं ब्लाऊज जो आहे तो शिवायचा आहे। आता बघा, कटोरी आणि साईड पीस या पद्धतीने ठेवायचं, ओढायचं नाही, जसं आहे तसंच आपल्याला अर्धा इंचावरती इथं मार्जिन सोडत इथं शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज जो आहे तो घातल्यावरती म्हणजे शिवून झाल्यावर घातल्यावरती एकदम तो परफेक्ट असा बसतो। तर या पद्धतीने बघा, आता इथं टक्स घ्यायची आपल्याला। आता बघा, जी शिलाईची टीप होती त्याच्या पुढे पाव इंच एक्स्ट्रा घेतलंय आणि इथून बघा कटोरीचा जो आडवा टक्स होता तो 1.5 इंच घेतला आणि उभा टक्स आहे तो इथं 2.5 इंच घेतलेला आहे। तर बघा, इथं डबल टिप टाकून मी इथं शिलाई मारून घेतली आहे, हे बघू शकता तुम्ही। तर हे बघा, या पद्धतीने आपली कटोरीचा म्हणजे पुढचा जो गळा आहे त्याचा सुद्धा शेप एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर या पद्धतीने बघा, तुम्हाला वाटत असेल की कटोरी थोडी तिरकस आहे बुवा असं, तर तसं नाही आहे, ते घातल्यावरती एकदम बरोबर बसते आणि कस्टमरचे ब्लाऊज आहे तर त्याने एकदम व्यवस्थित बसते ती। तर इथं बघा, या पद्धतीने क्रॉसपट्टी आहे ती मी शिवून घेतलेली आहे, हे बघा। आता एक्स्ट्राची जे आहे ते इथं कट करून घेऊया आपण, हे बघा। तर कमी पडू नये त्यासाठी कटिंगच्या वेळेसच अर्धा किंवा 1 इंचाचं जास्त घेऊन घ्यायचं। आता दुसऱ्या साईडनं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला कटोरी बघा इथं वरून शिवायला सुरुवात करायची आहे। जसं आहे तसंच गोल फिरवून इथं आपल्याला शिवायची आहे, ओढायची नाही आहे, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट अशी शिवून होते। आता बघा, या साईडला सुद्धा आपल्याला तसंच 1.5 इंचावरती आडवा टक्स घ्यायचा, उभा टक्स आहे तो इथं 2.5 इंच घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बघा डबल टिप इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे। बघा, वरच्या साईडला डबल इथं लॉक करायचं आहे। आता क्रॉसपट्टी जॉईंट करायची, हे पहा या पद्धतीने। आता कटोरीचं बघा टोक होतं ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचं, त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्ध्या इंचावरती शिलाई मारायची आहे, हे बघा। तर या ब्लाऊजची पेपर कटिंगचा व्हिडिओ मी आधी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कटिंग कशी करायची, कटोरीची कटिंग कशी करायची ते तुम्हाला तिथे कळणार आहे। आता इथे बघा, पाठीमागचा गळा कट केला होता त्याची पट्टी उरलेली होती, हे बघू शकता तुम्ही। तर या पद्धतीने तुम्ही जी हुकपट्टी असते ती तुम्ही 4.5 इंच अशी घ्यायची। त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथं हुक लावतो आपण म्हणजे ब्लाऊज घालतो तेव्हा हुक लावल्यावर आपल्याला मध्यभागी असं गॅप पडतो, तसा होऊ नये याच्यासाठी या पद्धतीने आपल्याला हुकची पट्टी असते ती लावायची असते। ही बघा, ही पट्टी जी असते ती 1 इंचचीच पाहिजे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यावरती गॅप दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हे बघा, व्यवस्थित इथं शिवून घेतलेली आहे मी। आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बघा इथं शिवायची आहे, पण ही पट्टी जी असते ती छोटी असते, म्हणजे तुम्ही 1.5 इंचची किंवा 1 इंचची घेऊ शकता। तरी बघा, तिला मी वरच्या साईडने म्हणजे जोडायची सुरुवात करायची, हे बघा। इथे बघू शकता व्यवस्थितपणे वरच्या साईडने ही पट्टी आपल्याला जॉईंट करायची आहे। वरून परत एक दाबटीप दिली बघा मी, जेणेकरून आपली पट्टी जी आहे आतमध्ये व्यवस्थित अशी फोल्ड होणार आहे, हे बघा। आता वरून एक टीप टाकून घेते मी,
तर खूप सोपी पद्धत सांगते मी, जेणेकरून नवीन शिकत असाल तुम्ही तर ही ट्रिक तुम्ही यूज करायची. हे बघा, आता दोघं साईडचे आपले हुकपट्टी आता इथं शिवून झालेले आहे. आता बघा गळा जो आहे तो व्यवस्थित आहे, पट्टीसुद्धा व्यवस्थित घेतलेली आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा गळा जो आहे तो कट करू शकता किंवा बघा या पद्धतीने ठेवायचं आणि किंचित थोडंसं तुम्हाला जर गळा खालून थोडा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही इथं बघा या पद्धतीने खडूने मार्क करायचं. एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून अस्तर आणि कापड जे आहे ते वेगळं होणार नाही याच्यासाठी. आता बघा एक्स्ट्राचं इथं कापड होतं ते कट करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित. असं केल्याने काय होईल की पुढचा जो गळा आहे तो काही लोकांचा बघा चपटा होतो किंवा प्रॉपर असा गोल येत नाही. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा, तुमचा पुढचा जो गळा आहे तो व्यवस्थित गोल आकारामध्ये येणार आहे. हे बघा, तर खूप सारे अशा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक पाहणार आहोत. तर बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं दिसते ते थोडंसं कट करून घेते मी, थोडंसं जास्तीचं होतं ते असं बघा चेक करून घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला कट करता येतं. आता आपल्याला इथे बघा पायपिंग करायची आहे ब्लाऊजसाठी. तर इथं अस्तरचं कापड घेतलेलं आहे बघा मी, तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला 2 पट्ट्या कट होतील. असं तिरकस पट्टी आपल्याला इथं पायपिंगसाठी किंवा तुम्ही गोटपट्टी जर लावत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही तिरकसच पट्टी कट करावी लागते. तर ही 1.5 इंचाची घेतलेली बघा मी. या पद्धतीने आपल्याला बघा दोघं पट्ट्या सोबत कट करून घ्यायची आहे. आता बघा इथं तिरकस होतं त्यासाठी सरळ केलं मी आणि अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही पुढे पट्टी सोडून या पद्धतीने पायपिंगची पट्टी तुम्ही इथं जोडू शकता किंवा गोटपट्टी लावायची असेल तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीने पाव इंचपेक्षा कमी घ्यायचं, त्यानुसार इथं तुम्ही पट्टी जॉईंट करायची आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे जेणेकरून आपली पट्टी किंवा पायपिंग करत असाल तर व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करता येईल. इथं बघा सिंपल असं मी पायपिंग करते ब्लाऊजला. इथं पाहू शकता या पद्धतीने थोडं थोडं आपल्याला व्यवस्थित धरत इथं पायपिंग करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने पायपिंग करायची. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे जेणेकरून आपली ब्लाऊजला तेवढीच फिनिशिंग वाढते. तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने बघा शोल्डरपासून मी पट्टी जॉईंट करत आहे. आता पुढच्या साईडला इथं बघा हुकपट्टी लावली, तिथं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलं. आता दुसरा पार्ट ठेवून आपल्याला चेक करायचे आहे की आपण जी पट्टी लावली आहे ती व्यवस्थित दोघं साईडची बरोबर येते की नाही ते. तर बरोबर होते, त्याच्यामुळे बघा मी आता पायपिंग करून घेते ब्लाऊजला पुढच्या पार्टला. तुम्हाला जेवढी लहान मोठी पायपिंग पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पायपिंग करू शकता. गोटपट्टी लावायची असेल तर ती तुम्ही गोटपट्टीसुद्धा लावू शकता या ब्लाऊजला. तर हे बघा लावून घेतली मी पट्टी. आता दोघं पार्ट ठेवायचे. हे बघा व्यवस्थित आलेली आहे. आता इथे बघा आय करून घेते मी इथं हुक लावण्यासाठी. तर इथं बघा जेवढी पट्टी असेल तुमची तेवढी तुम्ही 5 आय किंवा 6 आय बनवू शकतात इथं. पण शक्यतो तुम्ही 6 बनवायचे जेणेकरून आपलं ब्लाऊज जेव्हा घालतो आपण ते एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतं ते. इथं बघा मी आय बनवून घेतलेले आहे. आता आपण ब्लाऊजची फिटिंग पाहणार आहोत. तर बघा फिटिंग जर आपली ब्लाऊजची व्यवस्थित राहिली नाही तर ब्लाऊजचे शोल्डर उतरतात किंवा टाईट होतं ब्लाऊज. तसं होऊ नये यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता बघा पाठीमागचा भाग घेतलेला होता त्याला मी उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती जे पुढचे पार्ट आहेत त्यांना बघा म्हणजे त्याची सरळ बाजू ठेवून मी इथं शोल्डर आहे ते व्यवस्थित चेक करायचं. तर बघा एकदम कोपऱ्यावरती आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा बघा त्याच पद्धतीने गळ्याच्या साईडने इथं या पद्धतीने टीप टाकून घ्यायची कॉर्नरला. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज आहे तो पलटून घ्यायचा आहे. हे बघा जसं मी केलं तसं. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा गळ्याच्या साईडने शिलाईन आहे ती लॉक करायची जेणेकरून आपण ब्लाऊज घातल्यावरती तिथं शिलाईन जी आहे ती निघणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथं टीप टाकायची आहे अर्ध्या इंचावरती. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की शोल्डर या पद्धतीने फिटिंग करून पहा, म्हणजे शोल्डर तुमचं अजिबात उतरणार नाही. इथे बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचावरती इथं टीप टाकायची आहे. तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं टीप टाकून घ्यायची. 1-2 टिपा एक्स्ट्राच्या टाकायच्या
आता बघा इथं शोल्डर जर तुमचं खालीवर असेल तर दोघं शोल्डर सोबतच इथं कट करायचे, जेणेकरून दोघं पार्ट जे आहे ते शोल्डरचे ते सोबत कट होतील आपले। हे बघा इथे थोडंफार एक्स्ट्राचं उरलेलं होतं ते कट केलं मी धागे वगैरे। वरून एक टीप टाकून घेतली, जी आपण शोल्डरची फिटिंग केली तिथं इथे थोडंसं तिरकस वाटत होतं, सरळ असं टीप टाकून घेतली बघा। व्यवस्थित धागे कट करून घेतले। आता इथं आपल्याला बाही जोडायची आहे, तर त्याच्या अगोदर बघा इथं चेक करून घ्यायचं दोघं पार्ट, पुढचा आणि पाठीमागचा भाग फिटिंगच्या साईडने बरोबर आहे की नाही ते चेक करायचं। तर बघा इथं व्यवस्थित चेक करून घ्यायचं। त्याच्यानंतरच आपल्याला इथं काय करायचं, बाहीची आहे ती आपण इथं जॉईंट करणार आहोत। तर बघा बाहीसुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची, कुठे कमी जास्त होते का असं लावून पाहायची। त्याच्यानंतर आपल्याला बाही जी आहे ती इथं शिवायची आहे। तर बघा इथं व्यवस्थित बाही अशी चेक करायची। तर असे बघा छोटी छोटी ज्या ट्रिक्स असतात त्या जर आपण फॉलो केल्या तर आपला ब्लाऊज कुठेही बिघडत नाही किंवा व्यवस्थित तो येतो। तर इथे बघा बाहीचं सेंटर काढून मी इथं सेंटरपासून बाहीला शिवायची सुरुवात केली आहे। तर तुम्ही जर ब्लाऊज नवीनच शिकत असाल तर बाही कशी जॉईंट करायची, तर बघा इथं तुम्ही पहिले खडूने अर्ध्या इंचावरती मार्क करून घ्यायचं, त्याच्यावरतीच ही शिलांची जी ती टीप आहे ती टाकायची, जेणेकरून काय होईल की तुमची बाही जी आहे ती पूर्ण अशी राऊंडमध्ये अर्ध्या इंचावरती एकसारखी आपली टीप येणार आहे। तर असं केल्याने काय होईल की ब्लाऊज तुमचं व्यवस्थित असं फिटिंगमध्ये येईल आणि कुठेही बाहीला चुन्या वगैरे येणार नाही। तर आता बघा इथं डबल टीप टाकून घेतली मी बाहीला। त्याच्यानंतर असं बघा व्यवस्थित पुढचा आणि पाठीमागचा भाग असा व्यवस्थित ठेवायचा आणि एकदम कॉर्नरला अशी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। सरळ बाजूनेच आपल्याला ही टीप टाकायची असते। आता इथे बघा धागे वगैरे आहे ते एक्स्ट्राचं ते कट करून घेऊया। इथे थोडंसं किंचित जास्तीचं वाटते ते मी कट करून घेते। तर हे बघा, तर ही दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं सेंटर काढायचा, सेंटरपासूनच आपल्याला इथं काय करायचं, बाही शिवायला सुरुवात करायची आहे। तर हे बघा या पद्धतीने, आणि बाही शिवताना बघा पुढचा भाग आपण पुढच्या साईडला शिवतोय की नाही ही सुद्धा लक्षात घेऊनच आपल्याला बाही इथं शिवायची आहे। तर बघा या पद्धतीने तुम्ही इथं अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून इथं बाही शिवायची। हे बघा व्यवस्थित अशी शिवून झाली आहे। आता परत एकदा इथं आपल्याला डबल टीप टाकायची आहे बाहीला। हे बघा, आणि डिझाईनची जर बाही असेल तुमची तर तुम्ही याच पद्धतीने जर बाही जोडली ब्लाऊजला तर सेंटरला तुम्ही जर डिझाईन असेल तर मध्यभागी ती बरोबर येते। तर हे बघा आता कॉर्नरला एकदम अशी टीप टाकून घेऊया। एक्स्ट्राचं दिसतंय ते कट करून घ्यायचं। आता ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवायचं आहे आपल्याला। हे बघा या पद्धतीने, आणि एकदम अशी कॉर्नरला टीप टाकायची। हे बघा व्यवस्थित अशी टीप टाकून घेतली। इथं ब्लाऊजवरनं आपण जी मापं घेतलेली आहेत ती फिटिंगची मापं टाकायची आहे। दंडघेर जे आहे ते 6 इंच घेतलं मी, छातीचा चौथा भाग 8.5 इंच, कमरेचं तिथं बघा 7.5 इंच घेतलं मी। तर असे तीन आपण जे मार्किंग केलेले आहेत त्यानं तुम्ही या पद्धतीने एकमेकांना जॉईंट करायचे। त्याच्यानंतर खडूने मार्क करून टीप जर टाकली तुम्ही, म्हणजे शिलाईन जर केली, फिटिंग केली ब्लाऊजची, तर तुमची ब्लाऊजची फिटिंग एका लाईनमध्ये येणार आहे। अजिबात ब्लाऊजची फिटिंग इकडे तिकडे होणार नाही, व्यवस्थितच येणार आहे ती, आणि घातल्यावरती ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येतो। तर बघा इथं या साईडला सुद्धा मी कॉर्नरला टिप टाकून घेते। त्याच्यानंतर बघा इथं दंडघेरचं माप टाकायचं। तर तुम्ही जर अंगावरनं जर माप घेतलं असेल दंडघेरचं तर दंडघेरच्या निम्मे अधिक 1.5 इंच मार्जिन घ्यायचं। त्याच्यानंतर इथं तुम्ही दंडघेरचं माप टाकू शकता। आता इथं एक्स्ट्राची हुकपट्टी एक्स्ट्राची होती ती सोडून मी इथं छातीचा चौथा भाग टाकलेला आहे। इथे बघा टीप टाकून घेतली आपण। आता ब्लाऊज तुम्हाला सरळ बाजूने करून दाखवते, म्हणजे फिरवून दाखवते, मग तुमच्या लक्षात येईल ब्लाऊजची टीप सरळ आलेली आहे की नाही। तर ही बघा आपला ब्लाऊज आहे तो एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथे रेडी झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील ते सुद्धा कळवा। पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा।
आजचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.